इव्होल्युशनला. ओके, सो इव्होल्युशन आपण स्टार्ट करूया राईट फ्रॉम दिस स्लाइड्स. सो कमिंग बॅक टू दिस स्लाइड्स, तुम्ही बघू शकता इमेज. इव्होल्युशन इज लाईक दिस ओनली, बट हे फक्त माणसांचं झालं. आपल्याला सगळे ऍस्पेक्ट टच करायचे इव्होल्युशनचे. सो लेट्स कम टू द डेफिनेशन. उत्क्रांती म्हणजे काय, तर एकदम बेसिक भाषेत सांगायचं झालं तर एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडून दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे तिसऱ्याकडून चौथीकडे जाताना प्रत्येक पिढीमध्ये काही ना काही इव्होल्युशन होत असतं. म्हणजे उदाहरणार्थ प्रत्येक नेक्स्ट जी पिढी येते ती डेव्हलप्ड होत असते, काही कॅरेक्टर्स आणि स्पेशल फीचर्स घेऊन येत असते. त्यामुळे उत्क्रांतीची जर डेफिनेशन तुम्हाला लिहायची झाली तर तुम्हाला काय करायचं आहे की ही डेफिनेशन जी दिसते मराठीवाल्यांसाठी, ही पुस्तकातली डेफिनेशन आहे. ही तुम्हाला मोस्टली अशीच्या अशी लिहिली तर बेटर. सो ॲज अ रिस्पॉन्स टू नॅचरल सिलेक्शन, सो नैसर्गिक निवडीला प्रतिसाद, नैसर्गिक निवड म्हणजे नॅचरली सिलेक्शनला जो रिस्पॉन्स असतो, फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज ड्यू टू चेंजेस इन स्पेसिफिक कॅरेक्टर्स ऑफ सेव्हरल जनरेशन. आता मी जरा याचं थोडं एक्सप्लेनेशन करतो. भरपूर पिढ्यांपासून बदल घडून येण्याची जी प्रक्रिया चालू असते, भरपूर पिढ्यांपासून बदल घडून येण्याची जी प्रक्रिया चालू असते आणि जी अल्टिमेटली फायनली नवी जी पिढी तयार होते आफ्टर सेव्हरल जनरेशन, खूप जनरेशन्स नंतर जी फायनली नवजात पिढी निर्माण होते, नवीन पिढी निर्माण होते, त्या संपूर्ण प्रोसेसला, ही संपूर्ण प्रोसेस असते तिला आपण उत्क्रांती म्हणतो. सो इकडे तुम्हाला मी वाचून दाखवत नाही, तुम्हाला ही डेफिनेशन ॲज अ बाहेर असलीच पाहिजे. हे डेफिनेशन तुम्हाला मोस्टली स्ट्रेट फॉरवर्ड आहे. उत्क्रांती म्हणजे काय, तर याच्यातला महत्वाचे कोणते कोणते शब्द आले पाहिजेत जे डेफिनेशन मध्ये पाहिजेत, ते म्हणजे मराठीसाठी सांगतो. एखाद्या वर्गाच्या वैशिष्ट्यपूर्ण लक्षणामध्ये अनेक पिढ्यांपर्यंत बदल घडण्याच्या प्रक्रियेला उत्क्रांती असे म्हणतात. सो दिस इज व्हेरी सिम्पल. इंग्लिशमध्ये फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज ड्यू टू चेंज इन स्पेसिफिक कॅरेक्टर्स ऑफ सेव्हरल जनरेशन. सो खूप सारे जनरेशन पर्यंत जो बदल घडत असतो त्याला आपण इव्होल्युशन म्हणतो. प्लीज राईट डाऊन द डेफिनेशन आणि त्यानंतर आपण इव्होल्युशन थेरी बघणार आहे, म्हणजे इव्होल्युशन ॲक्च्युली कशा प्रकारे झालं आपण शॉर्ट मध्ये ते बघणार आहे. सो नेक्स्ट स्लाइड. Theory of evolution has been proved with help of 5 points, and these 5 points we will learn what are the 5 points. So write down definition of evolution. So तुम्ही पहिली लिहा डेफिनेशन, आणि डेफिनेशन लिहून झाल्यावर त्याच्या खाली, सो तुम्ही इकडे डेफिनेशन लिहा आणि त्याच्या खाली त्यानंतर तुम्ही इव्होल्युशन थेरी लिहू शकता की हे जी थेरी आहे, थेरी ऑफ इव्होल्युशन, तिचे तुम्हाला एकूण 1 2 3 4 असे 5 पॉईंट आहेत. सो अशा स्टाईलने तुम्ही नोट्स प्रिपेअर करा, नंतर तुम्हाला रेफर करणं सोपं जाईल. ओके, सो अकॉर्डिंग टू दिस थेरी व्हॉट हॅज बीन डन, की पहिला पॉईंट ह्या थेरीचा असं सांगतो की पहिला सजीव जो आहे समुद्रावर, पृथ्वीवर निर्माण झालेला, तो समुद्रात निर्माण झाला. So first organism that was living on earth is born in ocean. Okay, so this is important in first point. हजारो वर्षानंतर काय झालं की एक पेशीय सजीवाची निर्मिती झाली. एक पेशीय इंग्लिशमध्ये याला आपण बोलतो युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. सो सगळ्यात पहिला सजीव पदार्थ बोलले, ते जीव नाही. पदार्थ म्हणजे जस्ट लाईक एक कण समजा ज्याच्यामध्ये थोडा जीव आहे, पण एक्झॅक्टली याला युनिसेल्युलर मल्टीसेल्युलर यांनी कॅटेगराईज केलं नाही. कुठे निर्माण झालं, समुद्रात. सेकंड पॉईंट तुम्हाला लिहायचा आहे तो म्हणजे एक पेशीय सजीव, म्हणजे एक पेशीय सजीवाची निर्मिती ही सगळ्यात प्रथम कुठे झाली असेल तर ती समुद्रात, इन द ओशन. सजीव पदार्थाची निर्मिती समुद्रात झाली आणि हजारो वर्षाने एक पेशीय सजीव निर्माण झाले. त्यानंतर क्रमाक्रमाने बदल घडून आले व त्यापासून जटिल कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम तयार झाले. कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम. सो मी हे जे सर्कल केले हेच ऍक्च्युली महत्वाचे पॉईंट आहेत जे तुम्हाला थोडे 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 लक्षात ठेवायचे. उदाहरणार्थ समुद्रात निर्माण झाला पहिला जीव, नंतर एक पेशीय म्हणजे युनिसेल्युलर, नंतर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम. सो तुम्हाला कळत आहे का, हा एक फ्लो आहे. हा फर्स्ट पॉईंट, मग हा सेकंड पॉईंट, मग हा
third point. Changes and development in living organism had been all around and multidimensional. म्हणजे सर्व व्यापी, सर्व अंगाने सजीवांमध्ये बदल होत गेले. याचा अर्थ ऑल अराउंड म्हणजे सर्व अंगाने, मल्टीडायमेन्शनल सर्व अंगी बदल होत गेले आणि त्यापासून वेगवेगळ्या सजीवांची निर्मिती झाली. सजीवातील बदल व विकास, डेव्हलपमेंट जी झाली किंवा चेंजेस जे झाले ते कसे होते, सर्वव्यापी आणि सर्व अंगाने, आणि यातूनच सजीव अस्तित्वात आले. हेन्स देअरफोर म्हणून या सर्व प्रक्रियेलाच क्रमविकास अथवा उत्क्रांती म्हणले जाते. बघा, हे तुम्हाला फिल इन द ब्लँक साठी क्वेश्चन आहे, मी बघितलं याच्या आधीच की दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज इव्हॉल्युशन अँड दिस प्रोसेस इज ऑर्गनायझेशनल, क्रमविकास. ओके, सो याच्यापूर्वी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला डेफिनेशन, त्याची थेरी आणि थेरीमधले 5 पॉईंट. ओके, सो दिस वॉज द डेफिनेशन, थेरी अँड 5 पॉईंट्स. आय होप एव्हरीवन गॉट दिस अँड दिस इज व्हेरी इझी. सगळ्यात पहिलं समुद्रात, त्यानंतर एकपेशीय सजीव, त्यानंतर कॉम्प्लेक्स सजीव, सर्वांगी आणि सर्वव्यापी डेव्हलपमेंट झाली आणि नंतर या प्रोसेसला उत्क्रांती म्हणतात. इंग्लिशमध्ये फर्स्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझम बॉर्न इन ओशन, he was unicellular, therefore the complex organism developed from the unicellular organism and changes were dimensional and multidimensional and all around. This led to the evolution of different complex organisms and hence this process is called as evolution. So this is asked for generally 2 marks and along with this we will be asked for definition and theory of evolution for collectively 3 marks. Moving to the next part, that is एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन. सो एव्हिडन्सेस, तुम्हाला का एव्हिडन्स पाहिजेत, की म्हणजे एव्हिडन्स म्हणजे काय, की हे जे आपण बोललो फर्स्ट की सर्व सजीवांची निर्मिती ही एका सजीवापासून झाली आहे, की म्हणजे तो समुद्रात भेटला किंवा कुठे भेटला. तर हे आपण जे बोलतोय त्याच्या मागे रिझन काय, की खरोखर याच्या मागे पुरावे आहेत की तुम्ही रँडमली बोलताय. सो प्रत्येक गोष्टीचा पुरावा हा आपण कलेक्ट केलाय आणि याचे एकूण 6 पॉईंट आहेत. उत्क्रांतीचे पुरावे तुम्हाला 6 पॉईंटमध्ये शिकायचे आणि त्यातला सगळ्यात पहिला आहे तो म्हणजे बाह्यरूपी पुरावे. ओके, सो आता आपण पुस्तकामध्ये शिफ्ट होणार आहे. लक्षात ठेवा, हे 6 पॉईंट आहेत. या 6च्या 6 म्हणजे हे पुरावे जे आहेत, एव्हिडन्सेस, यांच्यामध्ये तुम्हाला एकूण लेट मी सिलेक्ट, येस, देर आर टोटल 6 पॉईंट. प्रत्येक याच्यात तुम्हाला 2-2 पॉईंट लिहायचे, बट आय हॅव नॉट इन्क्लुडेड इट इन दिस स्लाइड. तुम्हाला मी आता पुस्तकामध्ये घेऊन जाणार आहे आणि तिथे तुम्हाला टिक मार्क करून देतं. काय आपण शिकतोय, एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन, आणि त्यातला पहिला आहे बाह्यरूपी पुरावे. इंग्लिशमध्ये याला बोलतात मॉर्फोलॉजिकल. मॉर्फोलॉजिकल म्हणजे जे वरून ॲपिअरन्स जे दिसतं त्याला आपण बाह्यरूपी पुरावे बोलतो. सो सगळ्यात पहिला आपण स्टार्ट करूया. इकडे इव्होल्युशन आपण बघितलं, थेरी ऑफ इव्होल्युशन बघितली, ज्याच्यामध्ये बघा अमिबा, पॅरामेशियम्स वगैरे ही माहिती आणि पुस्तक तुम्ही थोडंफार रेफर करणं गरजेचं आहे. ऑनलाईन सगळी पुस्तकं अवेलेबल आहेत. ओके, अमिबा पॅरामेशियम पासून ते कॉम्प्लेक्स मानवापर्यंतची निर्मिती असेल किंवा तुमचं क्लोरेला, शैवाल वगैरे पासून अगदी कॉम्प्लेक्स बनियन ट्री किंवा वडाचं झाड असेल, पिपळाचं झाड असेल, अशा कॉम्प्लेक्स डेव्हलपमेंट असेल, ह्या सगळ्या ग्रॅज्युअली होत गेल्या, हळूहळू होत गेल्या, क्रमाक्रमाने होत गेल्या, म्हणून आपण याला इव्होल्युशन बोलतो. आणि थेरी ऑफ इव्होल्युशन आपण जस्ट आताच बघितलेली आहे. सो एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन. कमिंग टू दिस पेज, आता तुम्हाला मी याच्यामधलं काय करायचं आणि कोणते पॉईंट तुम्हाला लिहायचे ते सांगतो. सो हे ज्या डायग्राम दिसतात, हे तिन्ही जे सजीव दिसतात तुम्हाला, बघा डॉग असेल किंवा गोट असतील, ऑन दी पोलार बियर्स वगैरे, जे काय ज्या काय तुम्हाला डायग्राम समोर दिसतात, त्यांच्या ह्या डायग्रामची नावं मी विचारली नाहीत ना त्यांनी विचारले. तुम्हाला माहिती काय पाहिजे किंवा काय यांच्यामध्ये ऑब्झर्व करायचं आहे, की यांचे डोळे, त्यांचं तोंडाची स्टाईल म्हणजे तोंड असं निमुळतं होत गेलंय, त्यांचे कान सगळ्यांच्या कानाचे आकार असतील, तोंडाचा निमुळता शेप असेल, डोळ्यांची जे आकार असतील, हे सगळे समान वाटतात. याचा अर्थ असा की यांची निर्मिती ही काहीतरी कॉमन गोष्टीपासून झाली आहे, म्हणजे यांच्यामध्ये काहीतरी साधर्म्य आहे ज्याच्यामुळे हे सगळे सेम दिसतंय. आता जर तुम्ही बघितलं, हे आंब्याचं झाड आहे सपोज, त्याच्या पानाचा शेप बघा. दुसरं जे आहे मला वाटतं चिकूचं झाड आहे, त्याच्या पानाचा शेप बघा. तिसरं झाड बघा,
तिसऱ्याची झाडं थोडी इलॉंगेटेड आहेत पानं, पण हे सगळ्यांच्या पानांचा शेप जो आहे तो सेम आहे. तसंच त्यांच्या फळांचा गोल शेप आहे, मे बी टेस्ट डिफरंट असते. मी तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक नाही बोलत आहे, मॉर्फॉलॉजिकल. मॉर्फॉलॉजिकल या शब्दाचा अर्थच असा असतो की बाह्य पुरावे. सो मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्समध्ये तुम्हाला 2 पॉईंट लिहायचे आहेत. तर त्यातला पहिला पॉईंट पहिला पॉईंट याच्यातला आपण असा लिहू शकतो की in case of plants, there are some similarities in those groups. There are some similarities in those groups. Hence, it proves that their origin must be same and must have common ancestor. त्यांचे पूर्वज हे समान असले पाहिजेत आणि त्यांचा उगम हा एकाच कोणापासून तरी झालेला आहे. त्यामुळे हा पॉईंट तुम्हाला लिहायचा मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेसमध्ये. आणि जर तुम्हाला काय त्यांच्यात समान असेल तर कानांची रचना, अंगावरील दाट केस इत्यादी समान वैशिष्ट्ये प्राण्यांमध्ये आढळतात, तर पानाचा आकार, पर्णदेठ, पानाची रचना इत्यादी वैशिष्ट्ये वनस्पतीत आढळतात. ओके, सो पहिला प्राण्यांचा पॉइंट, व्हॉट इज दॅट? द स्ट्रक्चर ऑफ माउथ, पोझिशन, आय स्ट्रक्चर, नॉस्ट्रिल, इयर पिन्ना. They are same, are seen in animal, whereas leaf shape, leaf venation, leaf point etc. occur in case of plants. सो याच्यामध्ये ॲक्च्युली तुम्ही 3 पॉईंट लिहू शकता. 2 इनफ आहेत. तुम्ही प्राण्यांचा पॉईंट लिहा आणि खालचं वाक्य लिहा. लास्टचं वाक्य इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. लास्टचं वाक्य काय, तुम्हाला जो आपण याच्यापासून कन्क्लुजन काढलंय ते इम्पॉर्टंट आहे. हेन्स इट प्रूव्स दॅट ओरिजिन मस्ट बी सेम. याच्यामुळे असं लक्षात आलं की त्यांचा उगमस्थान समान आहे व त्यांची उत्पत्ती एकाच जीवापासून झालेली आहे. So that was the first point. Second point, आता आपण सेकंड एव्हिडन्स जो बघतोय तो म्हणजे आहे शरीरशास्त्रीय पुरावे, ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस. याच्यामध्ये पण आपण जमलं तर 1, 2, 3 जेवढे पॉईंट होतील त्यानुसार आपण शिकूया. सो फर्स्ट बायोरूपी पुरावे ओव्हर, सेकंड शरीरशास्त्रीय पुरावे. सो कमिंग टू अवर बुक अँड मुव्हिंग फॉरवर्ड. बघा, ॲनाटॉमी म्हणजे काय? अंतर्गत रचना, म्हणजे प्राण्यांमधली जी आंतररूपीय, बाह्यरूपी आपण आत्ताच बघितलं. आता आपण अंतररूपीय पुरावे बघू. बघा, हे सगळं सिलेक्ट झालं. याला पहिलं मला डिलीट करायला. ओके, सो तुम्ही जर आता इकडे बघू शकता, एकूण 4 चित्र दिलेत. त्या 4 चित्रामध्ये पहिला आहे ह्युमन हँड, मानवाचा हात. त्यानंतर आहे 4 legs ऑफ ऑक्स, म्हणजे पहिल्याचे पुढचे पाय. त्यानंतर पॅटॅग्वियम ऑफ बॅट, म्हणजे वटवाघळाचा चर्मपर, पुढचा पाय थोडक्यात. आणि फ्लिपर ऑफ वेल, म्हणजे ज्याच्या मदतीने वेल मासा हा स्विमिंग करतो, फ्लिपर. सो ह्या सगळ्यांमध्ये शेप नाही बघायचा. आता मॉर्फोलॉजी म्हणजे बाह्य शेप, ॲनाटॉमी म्हणजे इंटरनल. आता इंटरनल काय सेम आहे यांच्यामध्ये, जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर हा जो इकडे हात आहे त्याचा जॉईंट बघा, इकडचा जॉईंट, इकडचा जॉईंट्स. सो जॉईंट्स तुम्ही जर बघितले तर हे जॉईंट्स एकदम सिमिलर आहेत. आपला हात जो आहे तो पुढे मागे होऊ शकतो, वळू शकतो, बरोबर. 90 डिग्रीमध्ये आपण त्याला घेऊन तोंडापर्यंत घेऊन जाऊ शकतो, खाली आणू शकतो. बैलाचे पाय हे फोल्ड होऊ शकतात. चालण्यासाठी त्याला फोल्ड करणं गरजेचंच आहे. वटवाघूळ जे असतं त्याचे जे पुढचे, वटवाघूळ पायाच्या सहाय्याने उलटा टांगलेला असतो, तेव्हा त्याचे पुढचे हात जे असतात ते त्याला खाण्यासाठी वगैरे तो पुढचे अवयव वापरतो. तसंच वेल्स जो असतो, वेल्सचा इकडचा भाग जो असतो तो मुव्हेबल असतो. त्याचे पर जे असतात ते मागे पुढे होण्यासाठी इकडून त्याचा हात हलत असतो. जसा आपल्या खांद्यापासून हात हलतो तसा त्याचा मुव्हेबल पार्ट आहे. याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की ॲनाटॉमी म्हणजे अंतर्गत भाग जे आहेत प्राण्यांचे, त्यांची जी उत्क्रांती होत गेली, त्यांचं इव्होल्युशन जे होत गेलं, त्यांचा पण पाया हा समान आहे. काय त्यांचा पाया आहे तर, एक मिनिट, ॲनाटॉमिकल एव्हिडन्समध्ये तुम्हाला जे पॉईंट लिहायचे ते मी सांगतो. ते तुम्हाला फक्त 2 पॉईंट याच्यात इनफ आहेत.
First point, there is similarity in structure of bones and joints in organ of each of those animal. ओके, हा फर्स्ट पॉइंट. इच ऑफ दोज म्हणजे तुम्ही मेन्शन करू शकता देर इज अ सिमिलरिटी बिटवीन द फोर लेग ऑफ ऑक्स, हँड ऑफ मॅन और फ्लिपर ऑफ वेल, अँड this indicates that those animals may have common ancestor. So this much 2 points. मराठीवाल्यांसाठी 2 पॉईंट खूप महत्वाचे आणि सोपे आहेत. ते म्हणजे प्रत्येक प्राण्याच्या अवयवातील हाडेच्या रचनेत व जोडणीत साम्य दिसून येते. फर्स्ट, sorry, this is not has been marked, so I will mark them, and this is the second, समान निर्देश करते. So हे 2 पॉइंट, and that's it from anatomical. Next we will move to vestigial organ, and similarly we'll go to our slide and see. Yeah, so we are on third point, that is अवशेषांग. अवशेषांग म्हणजे वेस्टिजियल ऑर्गन. याचे आपण 1-2 पॉईंट लिहिणार आहे जेवढे आपल्याला भेटतील इम्पॉर्टंट. आणि याच्यामध्ये सांगायचं झालं तर सगळ्यात सोपं ते म्हणजे वेस्टिजियल या शब्दाचा अर्थ असतो की जे ऑर्गन्स तुमचे डिजनरेट होतात, युजलेस असतात, ज्यांचा काही तुमच्या शरीरात स्पेशली उपयोग नसतो. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर अपेंडिक्स सगळ्यांनी ऐकलं असेल. पोटात दुखतं खूप आणि अपेंडिक्स उद्भवल्यावर त्याचं ऑपरेशन करतात वगैरे, सो दॅट कॅन बी रिमूव्ह फ्रॉम दी ह्युमन बॉडी. कुठे प्रेझेंट असतं तर जी इंटेस्टाईन असते, आपलं मोठं आतडं जे असतं पोटात, त्याच्या शेवटी ही जे तुम्हाला दिसतंय छोटा पार्ट, याला आपण अपेंडिक्स बोलतो. याचा आपल्या शरीरात काहीही उपयोग नसतो, तरी पण ते आपल्या शरीरात का आहे तर रिझन एकदम सोपं आहे, नीट आहे का. अपेंडिक्स हे माणसाला उपयोगी नसलं तरी जे व्हेजिटेरियन प्राणी आहेत, जे चरणारे प्राणी आहेत, जे गवत खातात, वेगवेगळे चारा खातात, त्या प्राण्यांसाठी किंवा त्यांना जे डायजेशन करण्यासाठी अपेंडिक्सचा खूप उपयोग होतो. मग तुम्ही म्हणाल त्यांना उपयोग होतो तर आपल्याला काय फायदा. ओके, पण आपल्या सगळ्यांचा उगम हा तुम्हाला माहिती आहे कुठेतरी ऍट दी एंड ऑफ दी पिक्चर आपल्या सगळ्यांचा उदय एकाच गोष्टीपासून झालाय. कॉमन पॅरेंट्स, कॉमन ओरिजिन आहे आपलं. त्यामुळे आपल्यातला वेस्टिजियल ऑर्गन अपेंडिक्स हा छोटाच राहिला, पण त्यांच्यामध्ये याची साईज मोठी असते. लक्षात ठेवा, जे अॅनिमल्स असतात त्यांच्यामध्ये ही जी साईज असते अपेंडिक्सची ती मोठी असते आणि आपल्यामध्ये अपेंडिक्स एकदम लहान असतो. कधीतरी जो उद्भवला तरच तो उद्भवतो, अदरवाईज देर इज नो वे. सो वेस्टिजियल ऑर्गन या शब्दाचा अर्थ असतो अवशेषांगे, म्हणजे जे असे भाग किंवा अशा शरीरातले भाग ज्याचा आपल्याला उपयोग नसतो. आणि याचं अजून एक उदाहरण झालं तर तुमची जी अक्कलदाढ असते, अक्कलदाढ म्हणजे अक्कल आली वगैरे असं काही नाही. अक्कलदाढ येते ती नंतर 28, 30, 32 वर्षानंतर, काय काहींना खूप उशिरा पण येते. तिचा काही आपल्याला असा खास काही यूज नसतो. तेच असतात कानाचे मसल, इयर मसल, जे आपण स्वतः नाही वापरत, पण वेगवेगळे प्राणी हा वेगवेगळ्या दिशेने येणारा आवाज, तुम्ही जर बघितलं तर खूप प्राण्यांचे कान ऑटोमॅटिक हलतात वेगवेगळ्या दिशेने. सो कानांचे जे मसल्स असतात माणसाला गरज पडत नाही, पण प्राणी मात्र ते वापरतात. तरी पण हे आपल्यात आहेत कारण आपल्या सर्वांचं इव्हॉल्युशन हे कॉमन ओरिजिन पासून झालेलं आहे. दॅट्स वाय हा पार्ट आपण शिकलेलो आहे. याच्यामध्ये तुम्हाला 2-3 इम्पॉर्टंट पॉइंट लिहायचे असतात. ते आपण क्विकली टिक मार्क करा. फर्स्ट पॉइंट, दो नॉन फंक्शनल इन सर्टन ऑर्गॅनिझम, इट इज फंक्शनल इन अदर ऑर्गॅनिझम. इट इज नॉट, एवढंच लिहा फर्स्ट पॉइंट इंग्लिशवाल्यांनी. जरी दो नॉन फंक्शनल, जरी काही प्राण्यांमध्ये, जीवांमध्ये ते अकार्यक्षम असले तरी काहींसाठी ते कार्यक्षम असतात. सो मराठीवाले एखादे निरोप, याला मी जरा झूम इन झूम आउट करतो. अच्छा, खूप लहान होईल, तुम्हाला दिसणार नाही. सो बघा, इथून तुम्ही लिहा, एखादे निरुपयोगी इंद्रिय नाहीसे होण्यासाठी, सॉरी दिस इज नॉट द पॉइंट आय एम टॉकिंग. मराठीवाले हा पॉइंट नाही लिहायचा तुम्हाला. हा, एखाद्या सजीवातील असा अवयव त्या सजीवात जरी काही कार्य करत नसला तरी दुसऱ्या सजीवात मात्र तो कार्य करत असतो. हा पॉइंट तुम्हाला लिहायचा आहे अवशेषांगामध्ये. ओके. आणि दुसरा पॉइंट तुम्ही 2-3 पॉइंट याच्याप्रमाणे लिहू शकता. मानवाला निरुपयोगी असणारे कानांचे स्नायू माकडांमध्ये कान हलवण्याकरता उपयुक्त असतात, हा एक लिहा.
अक्कलदाढ इत्यादी मानवाच्या शरीरात दिसून येतात, पण ठीक आहे. तो आणि सगळ्यात आधी तुम्हाला एक डेफिनेशन आहे. सजीवांमध्ये ऱ्हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी इंद्रियांना अवशेषांग असे म्हणतात. ओके, सो डेफिनेशन, फर्स्ट पॉइंट आणि सेकंड पॉइंट. दॅट्स इट. मराठी तुम्हाला हे 3 पॉइंट लिहायचे आहेत अवशेषांगामध्ये. Vestigial organ, degenerated or undeveloped organs of organism are called vestigial organs. First point, though non-functional, they are functional in other organisms. Second point and last point, muscles of ear pinna which are useless to human but are useful for monkeys in movement of ear pinna. That's it guys. आपला vestigial organ हा पार्ट संपलाय आणि आता आपण पुढच्या पार्टकडे वळूया. सो याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितले 3 पॉइंट. ओके, आता आपण बघूया पॅलाएंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस पुराजीव विषयक. याला वाचणार कसं, पॅला एंटा. सो ओ सायलेंट आहे एकत्र, जसं आपण इसोफेगस बोलतो इसोफेगस, तसं पॅलाएंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस पुराजीव विषयक पुरावे. सो कमिंग टू दिस पार्ट, लेट्स मूव टू अवर बुक. या पॅलाएंटॉलॉजिकल. सो व्हॉट इज पॅलाएंटॉलॉजिकल? म्हणजे पुरातन काळापासून प्रेझेंट असणारे, पुरातन काळापासून प्रेझेंट असणारे So let's move to the book and let's have some important points. So here we are, paleontological evidences म्हणजे पुराजीव विषयक पुरावे. याच्यामध्ये काय होतं की तुमचे जे डायनासोर्स वगैरे होते खूप वर्षापूर्वीचे असतील किंवा एखादा खूप वर्षापूर्वी प्राणी मेला, एखादं झाड आहे खूप जुनं, तर त्या झाडावरून त्या झाडाची उत्पत्ती किती वर्षापूर्वी झाली आहे, त्याचा शोध कधी लागला, हे सगळं आपण C14 कार्बनच्या, जो कार्बन 14 असतो तो एज डिसाइडिंग करण्यासाठी नेहमी वापरतात. येणाऱ्या पुढच्या इयत्तेमध्ये स्टँडर्ड्समध्ये तुम्ही हे सगळं शिकाल, त्याच्यामध्ये काही डाऊट नाहीच आहे. पण आता आपण काय एज कसं कॅल्क्युलेट करणार ते बघणार नाही, पण आपण याच्यावरून हे तर नक्की ठरवू शकतो की सगळ्यात आधी म्हणजे हे तुम्हाला बघा ह्या डायग्राममध्ये जसं की इन्व्हर्टिब्रेट्स असतील, त्याच्यामध्ये हे स्टारफिश दिसतोय, स्नेल दिसते, त्याच्यापासून मासे आले, माशापासून पुढच्या स्टेपला फ्रॉक्स असतील, त्याच्यावरून रेप्टाइल्स, डायनासोर्स आणि मग व्हर्टिब्रेट्स. याचा अर्थ कुठेतरी इन्व्हर्टिब्रेट्स पासूनच व्हर्टिब्रेट्स किंवा बर्ड्स, मॅमल्सचा उदय झालेला आहे, हे यांना ह्या पॅलाएंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस पासून सांगायचं आहे. सांगण्याचा मुद्दा पुन्हा एकच की सगळ्यांचं ओरिजिन जे होतं स्टार्टिंगला ते एकच होतं आणि त्यांच्या नंतर इव्होल्युशन होत 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 अनेक मल्टिपल पिढ्या डेव्हलप होत गेल्या. सो याच्यामध्ये तुम्हाला एक महत्त्वाचा पॉईंट असा लिहायचा आहे, बघा हा पॉईंट तुम्ही इथून स्टार्ट करा. कार्बन डेटिंग मेथड, इट हा शब्द नका लिहू, कार्बन डेटिंग मेथड इज यूज्ड इन पॅलाओंटॉलॉजी अँड अँथ्रोपोलॉजी. ओके, सो पहिला पॉईंट कार्बन वयमापन. कार्बन वयमापन, कार्बन वयमापन याचा उपयोग पुरातन अवशेषशास्त्र व मानवशास्त्रांमध्ये केला जातो. हा पहिला पॉईंट. ठीक आहे. दुसरा पॉईंट तुम्हाला याच्यामध्ये लिहायचा आहे तो म्हणजेच it seems that vertebrates have been slowly originated from invertebrates. याचा अर्थ की याचा अर्थ असा, अपृष्ठवंशीय प्राण्यांपासूनच हळूहळू पृष्ठवंशीय प्राण्यांचा उदय झालेला दिसतो. ओके, सो हे 2 पॉईंट तुम्ही लिहू शकता. तुम्ही बघू शकता दिस क्रो हॅज बीन डिस्टर्बिंग अस, पण ठीक आहे, दॅट इज ऑल्सो अ पार्ट ऑफ अवर ecosystem. So just ignore him, just concentrate on this paleontological evidences. याच्यावरून तुम्हाला 2 पॉईंट लिहायचे. कार्बन डेटिंग मेथड म्हणजे कार्बन C14च्या मदतीने
आपण कोणत्याही गोष्टीचं वय ठरवू शकतो आणि दुसरी गोष्ट वर्टिब्रेट्सचा उदय हा इनवर्टिब्रेट पासूनच झालेला आहे. सो वी हॅव डन दिस टू पार्ट्स. नाव विल सी कनेक्टिंग लिंक्स. पुढचा पॉईंट आहे जोडणारे दुवे. ओके, सो जोडणारे दुवे ठीक आहे, एकदम इझी पॉईंट आहे, याच्यामध्ये जास्त काय अवघड नाही. तुम्हाला मी क्विकली सांगतो. जोडणारे दुवे, ओके, कनेक्टिंग लिंक्स. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, तुम्हाला 3 प्रकारचे डायग्राम दिले. पहिला आहे डगबिल प्लॅटिपस, बघा इथे दिसतं डगबिल प्लॅटिपस. त्यानंतर लंगफिश आणि पॅरिपेटस. यांना म्हणायचं काय की हे जे प्राणी आहेत, डगबिल प्लॅटिपस असो किंवा लंगफिश असो, हे असे प्राणी आहेत जे दोन जीव, जे तुम्ही स्पीशीज शिकला असाल, वेगवेगळे ऑर्गॅनिझम्सचे क्लासिफिकेशन शिकला असाल, ॲनालिडा, त्यानंतर रेप्टाईल्स असेल, मॅमल्स असतील, राईट. सो हा उदाहरणार्थ एका स्पेसिफिक प्राण्याबद्दल बोलायचं झालं तर याच्याबद्दल आपण बोललो. लेट्स से तुम्हाला मी क्लिअरली सांगतो याच्यामध्ये तुम्हाला काय काय शिकायचं किंवा काय काय लिहायचं. लंगफिश आपण स्टार्ट करूया. लंगफिश हे बघा, हा तुम्हाला लंगफिश दिसतो इकडे. ओके, याचा शेप बघा कसा आहे. सो लंगफिश काय करतो, लंगफिश परफॉर्म्स रेस्पिरेशन विथ लंग्स, म्हणजे तो फुफ्फुसाच्या सहाय्याने श्वसन करतो इररिस्पेक्टिव्ह ऑफ बिंग फिश. म्हणजे फिश असून पण तो, नॉर्मली फिश जे असतात ते गिल्सच्या सहाय्याने ऑक्सिजन आतमध्ये घेतात, पण लंगफिश हा वेगळाच प्राणी. तो काय करतो की फुफ्फुसाच्या सहाय्याने श्वासोच्छ्वास करतो. हा एक पॉइंट आपण याच्यामध्ये लिहू शकतो. कुठे गेला, लंगफिश हा जरी मत्स्य असला तरी तो फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो. सो हा काय आपल्याला इंडिकेट करतोय की हे श्वसन फुफ्फुसाद्वारे करणं हे ऍक्च्युली माणसांमध्ये, मानवांमधलं किंवा जे सस्तन प्राणी त्यांच्यातलं वैशिष्ट्य आहे, पण हा तर ॲम्फिबियन आहे. सो ॲम्फिबियन इज शोईंग द कॅरेक्टरिस्टिक ऑफ, नॉट ॲम्फिबियन, हा जलचर प्राणी, पाण्यात राहणार आहे, पण हा कॅरेक्टरिस्टिक कोणाचा दाखवतोय, माणसांचा. सो कनेक्टिंग लिंक आहे. अजून एक उदाहरण सांगायचं जर झालं तर डकबिल हा जो आहे, डकबिल प्लॅटिपस ले एग्स लाईक रेप्टाइल्स. ओके, हा अंडे घालतो कोणासारखे, सापांसारखे. आता माणूस तर अंडे घालत नाही, पण हा माणसासारखे गुणधर्म पण दाखवतो. कोणते गुणधर्म, प्रेझेन्स ऑफ मॅमरी ग्लँड्स अँड हेअर्स. मॅमरी ग्लँड म्हणजे ज्या दुग्ध ग्रंथी असतात, म्हणजे ज्याद्वारे दूध लहान मुलं पितात, त्या मॅमरी ग्लँड्स ह्या महिलांमध्ये किंवा वेगवेगळ्या ज्या फिमेल स्पीशीज असतात त्यांच्यामध्ये असतात, राईट. पण हा डकबिल एक पण घालतो आणि त्याच्या मॅमरी ग्लँड्स आणि हेअर पण आहे. दिस शोज द रिलेशनशिप बिटवीन मॅमेलिया, क्लास मॅमेलिया अँड क्लास रेप्टॅलिया. सो दोन्ही याच्यामधला कनेक्टिंग लिंक आहे. डकबिल प्लॅटिपस हा प्राणी सरीसृप प्राण्यांमध्ये अंडे घालतो, परंतु दुग्धग्रंथी व केस यामुळे सस्तन प्राण्यांशी नाते सांगतो. ओके, सो हे तुम्हाला 2 पॉईंट व्हॉट शोज रिलेशनशिप. हे 2 पॉईंट तुम्हाला लंगफिश आणि डकबिल प्लॅटिपसचं उदाहरण लिहा. पेरिपेटसचं उदाहरण लिहायची गरज नाही, 2 एक्झाम्पल्स आर इनफ. ओके, सो याच्यामध्ये हे 2 पॉईंट दे कॅन. आणि याची एक डेफिनेशन तुम्ही लिहू शकता. सम प्लांट्स ॲनिमल शो morphological characters by which they show to different, their connection with two different group. दोन ग्रुपची साधर्म्य दर्शवतात म्हणून त्यांना कनेक्टिंग लिंक म्हणतात. काही वनस्पती व प्राणी यांच्या शारीरिक लक्षणे दोन भिन्न गटांशी संबंध दर्शवतात म्हणून त्याला जोडणारा दुवा म्हणतात. ओके, आणि ही डेफिनेशन आणि त्याच्या खाली हे 2 एक्झाम्पल. ओके, सो आपण जोडणारे दुव्यामध्ये डेफिनेशन आणि डकबिल प्लॅटिपस आणि दुसरा जो लंगफिश त्याचा एक एक्झाम्पल लिहिला. सो डेफिनेशन अँड फर्स्ट पॉइंट अँड सेकंड पॉइंट, राईट. लास्ट, भ्रूणविज्ञान विषयक पुरावे. सो एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्सेस. लेट्स मूव्ह टू एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्सेस. आणि ही डायग्राम तुम्ही बघितली असेल याच्या आधी. इफ नॉट देन यू कॅन सी इट राईट नाव इन युअर बुक. याच्यामध्ये काय तुम्हाला यांना सांगायचं आहे की हा फिश
सॅलमेंडर, टॉर्टॉइस म्हणजेच कासव, सॅलमेंडर, कोंबडी, पीक सगळे थर्ड स्टेजला, सेकंड स्टेजला आणि फर्स्ट स्टेजला. जर तुम्ही फर्स्ट स्टेजला बघितलं तर फर्स्ट स्टेजला यांचे जे शेप्स आहेत ते ऑलमोस्ट सेम आहेत, ऑलमोस्ट 95% मी बोलेल. ओके, इकडे पण तुम्ही बघा फर्स्ट स्टेजला. पण सेकंड स्टेजला हळूहळू त्यांच्यामध्ये थोडी वाढ झाल्यावर बदल होतात. तसंच थर्ड स्टेजला ते संपूर्णपणे कोणत्या प्राण्याच्या आहेत ते आपण बघू शकतो. याचा अर्थ असा की सगळ्यांची उत्पत्ती जी होती ती स्टार्टिंगला एका छोट्या सेम असणाऱ्या एका ओरिजिन पासून झालेली आहे, आणि असं ओरिजिन थेरी सांगते ते आपण हे या चित्राच्या सहाय्याने स्पष्ट केलं. सो तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता ऑल एम्ब्रियोज shows extreme similarities during initial stages, first point. Okay, and those similarities decreases gradually. त्या जे वैशिष्ट्य असतात ते हळूहळू नष्ट होतात. आणि लास्टचा इनिशियल स्टेज इंडिकेट्स कॉमन ओरिजिन ऑफ ऑल ॲनिमल. बघा परत परत तोच पॉईंट मी सांगतोय. इनिशियल स्टेजेस मराठीवाल्यांना लिहायचं आहे. प्रारंभिक अवस्थेत भ्रूणांमध्ये खूपच साम्य दिसते. गुड. विकासाच्या पुढील टप्प्यामध्ये ते कमी होत जाते. सेकंड, सर्व प्राण्यांचे पूर्वज एकच असावेत असा पुरावा यावरून दिसतो. हे झालं एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्स. ओके, सो क्विकली वी विल रिवाइज आपण काय काय शिकलोय. सो सगळ्यात पहिलं बाह्यरूपी पुरावे, त्यामध्ये मॉर्फॉलॉजिकल, त्याच्यामध्ये आपण 2-3 पॉईंट लिहिणार. शरीरशास्त्रीय पुरावे, ॲनाटॉमिकल म्हणजे आतमध्ये हाडांमधले कसे मुवमेंट जी असते ती सगळ्यांची सेम होते. वेस्टिजियल ऑर्गन, अपेंडिक्स वगैरे कसं सगळ्या प्राण्यांमध्ये आहे पण कोणाला उपयोगी आहे कोणाला नाही आहे. त्यानंतर पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्समध्ये अशा प्रकारे पुरातन प्राण्यांचं एज ठरवलं जातं आणि त्याचा कसा आत्ताच्या प्राण्यांशी जोडला जातो दुवा. जोडणारे दुवे म्हणजे एकच प्राणी दोन्ही क्लासेस जे असतात मॅमेलिया, रेप्टाइल्स किंवा दोन्ही वर्गांशी संबंध दाखवतो. आणि भ्रूण जे असतात, एम्ब्रियोलॉजी म्हणजे जो भ्रूण असतो तो सगळ्यात पहिल्या स्टेजला समान असतो, पण हळूहळू तो प्रत्येक स्टेजला बदलत जातो. सगळ्यांचं ओरिजिन हे एकच आहे हे यांना एवढं सांगायचं. नेक्स्ट पार्ट जो आपण शिकतोय तो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आणि त्याला आपण बोलतो